शेतात होती झोपडी. रात्रभर आवाज यायचा आणि घाणेरडा वास यायचा, पण तिथले दृश्य पाहून पोलिसही हैराण झाले. दरम्यान काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सहारनपूरमधील एका शेतात गेल्या काही काळापासून एक अर्धवट उभा करण्यात आलेल्या कारखान्यात विचित्र वास येत होता आणि ही गोष्ट अनेकांच्या लक्षात आली. मात्र हा वास कसला आहे आणि तिथे नेमकं काय होतंय हे कोणालाच माहीत नव्हतं. नार्कोटिक्स टीमला याची कुणकुण लागताच त्यांनी छापेमारी करून बनावट औषधांचं पितळ उघडं पाडलं. या छापेमारीत नार्कोटिक्सच्या टीमला विविध दुखण्यांवरील बनावट औषधं सापडली. मिळालेल्या माहितीनुसार 1,11,000 ट्रामाडोल कॅप्सूल, 252 किलो ट्रामाडोल पावडर आणि 75 किलो ट्रामाडोल टॅबलेट सापडले आहेत. ही बनावट औषधं खुल्याआम बाजारात विकली जात होती. ही औषधं बनवण्यासाठी वापरली जाणारी यंत्रसामग्रीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. बाजारात या यंत्रसामग्रीची किंमत सुमारे 8 कोटी रुपये एवढी असल्याचं सांगण्यात आलं आहे. बनावट औषधं घेणं जीवावर बेतण्याची शक्यता असते. दीर्घकाळ चुकीचं किंवा बनावट औषध घेतल्यास त्याचे दुर्गामी परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे.